असे सगळे चॅलेंजेस असतानाही समृद्धीने ठरवलं होतं की काही हरकत नाही, मी माझ्या हिमतीवर स्वतः अभ्यास करून फर्स्ट रँक मिळवूनच दाखवणार. आणि असंही नाही की तिने वर्षभर फक्त अभ्यास केला. नमस्कार, आनंदाचे सिक्रेटमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे. या चॅनलवर मी आध्यात्मिक विज्ञान, सकारात्मक विचार, प्रेरणादायी गोष्टी, आकर्षणाचा सिद्धांत म्हणजेच लॉ ऑफ अट्रॅक्शन या आणि अशा विषयांवर माहिती शेअर करत असते. यापैकी कुठल्याही विषयात तुम्हाला इंटरेस्ट असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल बटनही. नुकतेच नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालेले आहे. 10वी-12वीचे रिझल्ट्स लागलेले आहे. माझ्याही मुलीचा म्हणजे समृद्धीचा 10वीचा रिझल्ट आलेला आहे. आणि ज्याप्रमाणे तिने वर्षाच्या सुरुवातीलाच ठरवलं होतं की मी 10वीमध्ये शाळेत फर्स्ट येणार आहे, त्याप्रमाणेच तिचा रिझल्ट आलेला आहे. इरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये CBSE बोर्डमध्ये 10वीत ती फर्स्ट आलेली आहे. तर आता हे घवघवीत यश मिळवण्यासाठी समृद्धीने नक्की लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या कोणत्या टेक्निक्स केल्या किंवा तिचं वर्षभर कसं रुटीन होतं हे आपण बघणार आहोत. जेणेकरून तुम्ही पण विद्यार्थी असाल तर तुम्हाला त्याचा उपयोग होईल, किंवा तुम्ही पॅरेंट्स असाल तर तुमच्या मुलांसाठी नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा उपयोग होणार आहे. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि व्हिडिओच्या लास्टला एक टिप आहे. त्याचप्रमाणे मी लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर करून माझे वजन कमी कसे केले, माझा आजार बरा कसा केला आणि माझी आर्थिक परिस्थिती अजून चांगली कशी केली, हे सर्व तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. मी वर लिंक देते आहे. हा व्हिडिओ संपला की तेही व्हिडिओ बघून घ्या. चला तर मग अजिबात वेळ वाया न घालता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. समृद्धी 9वीत असताना तिची फर्स्ट टर्म चालू असतानाच आम्ही बडोद्यात शिफ्ट झालो. फर्स्ट टर्म चालू होती त्यामुळे मध्येच आम्ही शिफ्ट झाल्यामुळे मोठ्या मोठ्या फेमस स्कूलचे तर सीट्स फुल होते. त्यामुळे तिला जिथे ॲडमिशन मिळेल तिथे आम्हाला घ्यावं लागलं. तिला इरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये ॲडमिशन मिळालं. ती ॲक्च्युली नवीनच स्कूल होती. 10वीची तर त्यांची फर्स्ट बॅच होती. टीचर्सलाही CBSE बोर्डचा विशेष काही एक्सपिरियन्स नव्हता. त्यात तिने संस्कृत सब्जेक्ट घेतलेला होता आणि संस्कृतला तर स्कूलमध्ये टीचरच नव्हत्या. असे सगळे चॅलेंजेस असतानाही समृद्धीने ठरवलं होतं की काही हरकत नाही, मी माझ्या हिमतीवर स्वतः अभ्यास करून फर्स्ट रँक मिळवूनच दाखवणार. आणि असंही नाही की तिने वर्षभर फक्त अभ्यास केला, तर ती रोज 1 तास एक्सरसाइज करायची, अर्धा तास रोज मेडिटेशन करायची, रोज प्रॉपर 7 तास झोप घ्यायची. त्याचप्रमाणे तिने बुक रीडिंगसाठी थोडासा टाईम स्पेअर केलेला होता. त्यामुळे तिने अभ्यासाची सोडून इतरही भरपूर पुस्तकं, चांगली पुस्तकं वाचली. त्याचप्रमाणे आम्ही फिरायलाही गेलो होतो. त्याचप्रमाणे तिने दिवसातला थोडासा वेळ एंटरटेनमेंटसाठी बाजूला काढून ठेवलेला होता. वर्षभरात आम्ही बऱ्याच चांगल्या मूव्हीज पण बघितल्या. तसंच ती बॅडमिंटनमध्येही ॲक्टिव्ह होती. तर बॅडमिंटन टुर्नामेंटसाठी सुद्धा आम्ही 3 दिवस भोपाळला गेलेलो होतो. आणि तसंच ती स्कूलची हेडगर्ल होती. त्यामुळे त्या पदाचा भार सांभाळण्यासाठी तिला खूप वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करावं लागायचं आणि बऱ्याच प्रोग्राममध्ये तिला भाषणं पण द्यावी लागायची. आय एम समृद्धी कालेकर फ्रॉम ग्रेड 10. I would like to begin with expressing on behalf of the student council and myself immense gratitude to respected principal ma'am, teachers and all the students for trusting us and selecting us as a member of the student council. To everyone present over here, I feel very fortunate to be a part of this school in my very important year of class 10. Firstly, I will heartily thank our dear teachers for their immense hard work. इसीलिए इसी ने खूब कहा है, जिसके होने से मैं खुद को मुकम्मल मानती हूँ. मेरे रब के बाद मैं बस अपने माँ बाप को जानती हूँ, बस अपने माँ बाप को जानती हूँ. The light in darkness, the way in crossroads, the home in our hearts, the path through life, that is our parents. हे सर्व सांभाळून तिने तिच्या अभ्यासालाही पुरेसा वेळ दिला आणि त्यासोबतच फर्स्ट रँक येण्यासाठी तिने आता लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या कोणत्या टेक्निक केल्या ते आपण बघूया. टेक्निक नंबर 1, व्हिज्युअलायझेशन. या टेक्निकमध्ये तिने काय केलं होतं तर मागच्या वर्षीचा CBSEचा टॉपर जो स्टुडंट होता त्याचं तिने नेटवर फोटो सर्च केला होता आणि तो एडिट करून त्याच्यावर तिने तिचा फोटो लावून तसा फोटो तयार केला होता. मी दाखवते इथे. तर हा फोटो तिने
हा एडिट केलेला फोटो तिने तिच्या विजन बोर्डला लावलेला होता आणि हा विजन बोर्ड तिच्या स्टडी रूममध्ये. तर त्याच्यामुळे ती दिवसभर जितका वेळ तिच्या स्टडी रूममध्ये स्पेंड करायची तितका वेळ तिला सतत तिचा तो फोटो दिसत राहायचा. आणि आपण एखादी गोष्ट जेव्हा सतत बघतो, सतत व्हिज्युअलाइज करतो, तेव्हा ती आपल्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत जाते आणि एकदा एखादी गोष्ट आपल्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत गेली की ती सत्यात उतरते. आणि समृद्धीच्या बाबतीत तसंच झालं. टेक्निक नंबर 2, वॉटर बॉटल टेक्निक. या टेक्निकमध्ये तिने एक स्वतःसाठी बॉटल घेतलेली होती आणि त्यावर काही स्विच वर्ड्स आणि काही अफर्मेशन्स लिहिले होते. असे स्विच वर्ड्स की जे फक्त स्टुडंटसाठी, स्टुडंटच्या ग्रोथसाठी आहे, असे सगळे स्विच वर्ड्स लिहिले होते. आणि त्या स्विच वर्ड्समुळे ते पाणी तिच्या बॉटलमधलं चार्ज व्हायचं, त्या स्विच वर्ड्सची एनर्जी त्या पाण्यामध्ये उतरायची आणि मग दिवसभर ती थोडं करून तेच पाणी प्यायची. तर स्विच वर्ड्सने आपलं पाणी कसं चार्ज करायचं किंवा आपल्यासाठी वॉटर बॉटल कशा तयार करायच्या याचा एकदम डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. पाण्याचे अद्भुत रहस्य आणि स्विच वर्ड्सच्याही व्हिडिओत मी दाखवलेल्या आहेत की वॉटर बॉटल कशा तयार करायच्या. आमच्या सर्वांच्या वॉटर बॉटल कशा केलेल्या आहेत तेही मी त्या व्हिडिओत शेअर केलेलं आहे. त्याची लिंक मी वरही देते आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देते. तर अशा प्रकारे तिने वॉटर बॉटल स्वतःसाठी तयार करून वर्षभर त्याच्यातलंच पाणी पिलं. स्टुडंटसाठी स्पेशल कोणते स्विच वर्ड्स आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये विचारा, मी त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवते. टेक्निक नंबर 3, स्टुडंट सक्सेस मंत्रा. स्टुडंटला कोणत्याही प्रकारच्या एक्झाममध्ये यश मिळवण्यासाठी, मग ती 10वीची असो, 12वीची असो, कोणत्याही प्रकारच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असो, कोणत्याही प्रकारचा इंटरव्ह्यू क्रॅक करायचा असेल तर त्यासाठी खूप पॉवरफुल मंत्र आहे. सरस्वती मातेचा मंत्र आहे, अंबिका अनादि निधाना अश्वरूधा अपराजिता. तर या मंत्राचं तुम्ही चॅन्टिंग करू शकताय, म्हणजे जाप करू शकताय, किंवा चॅन्टिंग करणे शक्य नसेल तर तो फक्त ऐकू शकताय. हे आपल्याही चॅनलवर शॉर्ट व्हिडिओ आहे, तो फक्त आपल्या रूममध्ये चालू करून ठेवला तरीही चालू शकताय. आणि सगळ्यात चांगला उपाय म्हणजे समृद्धीने हेच केलं की ती रात्रभर शक्यतो हा मंत्र तिच्या रूममध्ये चालू करून ठेवायची यूट्यूबवरचा. त्यामुळे रात्रभर ऐकल्यामुळे हा मंत्र आपल्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत पोहोचतो. त्याचप्रमाणे या मंत्राची चीट तिने तिच्या वॉटर बॉटलवरही चिटकवलेली होती, त्यामुळे त्यांनी तिचं पाणी चार्ज व्हायचं आणि ती तेही दिवसभर प्यायची. आणि आता सर्वात महत्त्वाची टीप, या सर्व टेक्निक्ससोबत, या सगळ्या रूटीनसोबत तिने नियमित रोज अभ्यासाला भरपूर वेळ दिला. पास्ट इयर्सचे क्वेश्चन पेपर सॉल्व केले, रोज न चुकता भरपूर अभ्यास केला. म्हणून विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची टीप आहे, तुम्ही या सगळ्या टेक्निक्स केल्या पण अभ्यासाला वेळच दिला नाही तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. म्हणून नियमित अभ्यास करणे, वर्षभर अभ्यासाला वेळ देणे खूप महत्त्वाचे आहे. आजचा व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा. तुमच्या ओळखीच्या स्टुडंटसोबत शेअर करा. लवकरच भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी.